नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एकदम उत्तम असा प्लॅटफॉर्म आहे अर्बन क्लाउड. अर्बन क्लाउड या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस, त्याचबरोबरीने काही एक्सपेक्टेड आन्सर कीज आणि इतर जे स्टडी मटेरियल असतं MPSCचं ते तुम्हाला अवेलेबल आम्ही नेहमीच करून देत असतो. आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे ऑफिसर्स ड्रीम, यावर आम्ही कंटेंट टाकत असतो, तर तोही तुम्ही चेकआउट करू शकतात. आपण यापूर्वी 2022-2021 याचं जे काही पेपर ॲनालिसिस आहे ते घेतलेलं आहे. मुख्य परीक्षेचं आपण जास्त जे टार्गेट करतो ते राज्यसेवा मुख्य परीक्षेवर टार्गेट केलेलं आहे. तर आपण त्याचीच पुढची सिरीज म्हणून 2019चं पेपर ॲनालिसिस सुरू केलेलं आहे. त्यामध्ये आपण GS1चा भाग कंप्लीट केला आहे. आता आपला जो पुढचा भाग आहे तो आहे GS2. तर GS2मध्ये जे काही 150 प्रश्न आहेत त्या 150 प्रश्नांपैकी आज आपण पहिल्या 50 प्रश्नांचं ॲनालिसिस घेऊन येतो आहे. या ॲनालिसिसमध्ये तुम्हाला टॉपिकनुसार सगळं आपण ॲनालिसिस करणार. त्याचबरोबरीने सोर्सेस कोणते यूज करायला पाहिजे, कोणते बुक्स तुम्ही यूज करायला पाहिजे याबद्दल पण तुम्हाला माहिती भेटेल. आणि येणारी जी काही 2023ची मुख्य परीक्षा आहे त्यासाठी तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. चला तर मित्रांनो, आता जास्त वेळ न घेता आपण डायरेक्टली आपल्या टॉपिकला हात घालूयात. बघा मित्रांनो, हा 2019चा पेपर आहे. आपण ए सेट बघणार आहोत. तर ए सेटमधला हा GS2चा पेपर आहे. 2 तास वेळ असतो आपल्याला. पहिला प्रश्न बघूयात. बघा, आता आपल्याला प्रश्न वाचतानाच एकदम काळजीपूर्वक तो प्रश्न वाचायचा आहे आणि मग त्यानंतर ऑप्शन वाचताना पण ते काळजीपूर्वक वाचायचे. आपल्याकडे परीक्षेमध्ये 2 तास असतात, 150 प्रश्न असतात आणि आपल्याला जास्त या 150 प्रश्नांची प्रॅक्टिस नसते. आपण प्रीमध्ये 100 प्रश्न सॉल्व करत असतो, पण इथे 150 प्रश्न असतात आणि 150 प्रश्न सॉल्व करताना पूर्ण सिलेबस आणि पूर्ण अभ्यासक्रम आपल्याला पेपरमध्ये आठवला पाहिजे. त्यासाठी आपल्याला रिव्हिजन खूप चांगल्या पद्धतीने करावी लागते, कारण की इतका मोठा फॅक्च्युअल डेटा असतो, इतका मोठा कन्सेप्च्युअल डेटा असतो, तो तुम्हाला त्या 2 तासामध्ये आठवणं फार गरजेचं असतं. आणि त्याचपूर्वी जर आपल्याला डे 2 बघितला आपण पेपरमधला, तर जो काही सकाळचं सेशन असतं तिथे तुमचं GS1 झालेला असतो आणि दुपारच्या सेशनमध्ये तुमचा GS2चा पेपर असतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पहिला पेपर अवघड जातो किंवा पहिल्या पेपरमध्ये त्यांना थोडा प्रॉब्लेम असतो, तर त्यांना दुसऱ्या पेपरवर त्याचा इम्पॅक्ट पडत असतो. म्हणजे ती पण एक कंडिशन तुम्ही लक्षात ठेवा की जे सलग 3 दिवस पेपर होत असतात, त्या सलग 3 दिवसाच्या पेपरमध्ये तुमच्यावर जे स्ट्रेस असतो, प्रेशर असतो, हा सगळा प्रेशर सांभाळून तुम्हाला हा GS2चा पेपर द्यावा लागत असतो. त्याच्यामुळे प्रश्न वाचताना एकदम काळजीपूर्वक वाचायचा आणि आपण केलेला अभ्यास त्याच्यावर आपला विश्वास ठेवायचा आणि तो आठवण्याचा प्रयत्न करायचा. तर बघूयात आपण पहिला प्रश्न कसा आहे. विधान परिषदांविषयी पुढीलपैकी अयोग्य विधान शोधा. म्हणजे टॉपिक काय आपला विधान परिषद आहे आणि काय विचारलेलं आहे, अयोग्य विधान आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला लगेच बॅक ऑफ द माइंड काय असलं पाहिजे, विधान परिषदेविषयी जे तुम्ही वाचलेलं असणार आहे, जे तुमचे सोर्सेस आहेत, समजा लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे तर त्यामधलं तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे की विधान परिषदेबद्दल तुम्ही काय वाचलं होतं. म्हणजे आता आपण जो हा पहिले जे 50 प्रश्न बघतोय ते सगळे कोर पॉलिटिक्सवर असणार आहेत. बघा, कोर पॉलिटिक्स किंवा कोर पॉलिटी आपण त्याला म्हणू. आणि हा कोर पॉलिटीचा जो काही पूर्ण सिलेबस आहे तो तुमचा कवर होणार आहे लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून. ठीक आहे. मग पुढचा जो काही प्रशासनाचा भाग आहे त्यासाठी मग तुम्ही युनिक अकॅडमीचं तुकाराम जाधव सरांचं पुस्तक यूज करू शकतात. त्याचबरोबरीने खाटेकर सरांचं जे काही भाग 2 पुस्तक आहे ते तुम्ही यूज करू शकतात. किंवा मग अजून जे काही दुसरे मार्केटमध्ये अवेलेबल पुस्तकं असतील ते तुम्ही प्रशासनासाठी किंवा इतर जे काही गोष्टी आहेत कोअर पॉलिटी सोडून, तर त्यासाठी तुम्ही ते यूज करू शकतात. आता या पहिल्या 50 प्रश्नांसाठी आपल्याला लक्ष्मीकांत सरांचंच पुस्तक उपयोगी पडणार आहे. तर बघा, पहिलं विधान, विधानसभा विधान परिषद नष्ट करण्यासाठीचा ठराव संमत करू शकते. तर बरोबर आहे, विधानसभा काय करू शकतं, विधान परिषद नष्ट करण्याचा ठराव संमत करू शकतं. तर पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं, धनविधेयकाच्या जर संदर्भात विचार केला तर विधान परिषद ते नाकारू शकत नाहीत आणि त्यामध्ये दुरुस्ती सुचवू शकते. बरोबर आहे, त्यांना नाकारण्याचा अधिकार नाही पण दुरुस्ती सुचवण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे 2 नंबरचं विधान बरोबर आहे. त्यानंतर 3 नंबरचं विधान, धनविधेयकाव्यतिरिक्त जे इतर विधेयक असतात त्याच्या संदर्भात विधान परिषदेला ते संमती लांबणीवर टाकण्याचा अधिकार आहे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त बैठक घेतली जाते. याच्यातला पूर्वार्ध बरोबर आहे पण उत्तरार्ध चुकीचा आहे, कारण की संयुक्त बैठक जी आहे बघा, ही संयुक्त बैठक ही आपल्या विधानसभेमध्ये किंवा विधानमंडळामध्ये नसते. राज्यामध्ये
संयुक्त बैठक नसते, त्याच्यामुळे 3 नंबर आपलं उदाहरण काय झालेलं आहे, अयोग्य झालेलं आहे. ठीक आहे. 4 नंबरचे विधान, राज्यसभेच्या तुलनेत विधान परिषदेला तुलनेने कमी अधिकार देण्यात आलेले आहेत, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे 4 नंबर पण विधान बरोबर आहे. आपल्याला विचारलेलं काय, चुकीचं विधान कोणते, म्हणजे आपलं चुकीचं विधान कोणतं असणार आहे बघा मित्रांनो, 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. असे प्रश्न प्रीमध्ये पण येतात आणि मेन्समध्ये पण येतात, त्याच्यामुळे हा इझी कॅटेगरीमधला प्रश्न होता. फक्त तुम्हाला कशाविषयी माहिती पाहिजे, विधान परिषदेबद्दल. ठीक आहे. आता येणाऱ्या ज्या पुढचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आपण काही प्रश्न पण विचारणार आहोत आणि त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये द्या आणि ज्यांचे उत्तर बरोबर असेल त्यांना मी तिथे रिप्लाय पण देण्याचा प्रयत्न करेल. चला पुढचा प्रश्न बघूयात. आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासाठीची तरतूद भारतीय संविधानाच्या 6व्या परिशिष्टात करण्यात आली आहे. या परिशिष्टात समाविष्ट असणारे राज्य कोणती. बघा हा पण इझी कॅटेगरीमधला प्रश्न आहे. आपण जे काही 12 परिशिष्ट वाचतो, या 12 परिशिष्टांमध्ये जे काही 6व्या नंबरचं परिशिष्ट आहे तर त्याच्यामध्ये काही आदिवासी क्षेत्रासाठी काही तरतूद केलेल्या आहेत. तर त्या कशा पद्धतीने लक्षात ठेवायची, त्याची एक ट्रिक आहे बघा. त्याची ट्रिक अशी आहे, आ मेघा मित्रा, या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे त्यामध्ये जे आ आहे त्याला आपण म्हणतो आसाम राज्य, मेघा म्हणजे मेघालय राज्य, मी म्हणजे मिझोराम राज्य आणि त्रा म्हणजे त्रिपुरा राज्य. अशा पद्धतीने 4 राज्य जे आहेत, या 4 राज्यांचा समावेश हा 6व्या परिशिष्टामध्ये होतो. मग याच्यापैकी आपण बघूयात ऑप्शनमध्ये कोणकोणते आहेत. बघा आसाम आहे, त्रिपुरा आहे, त्यानंतर मीला आपण काय म्हणलो होतो, मिझोराम म्हणलो होतो, आणि त्याचबरोबरीने काय मेघालय. म्हणजे ए बी डी आणि एफ, ए बी डी एफ कुठे दिसते आपल्याला, 3 नंबरमध्ये दिसते. तर अशा पद्धतीने तर 3 नंबर उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. आता लोकसभेच्या सभापतीबद्दलचा प्रश्न आहे बघा. लोकसभेच्या सभापतीच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. आपल्याला बरोबर विधान शोधायचं आहे. पहिलं विधान, त्यास किंवा तिला पदावरून दूर करण्यासाठी केवळ लोकसभेत उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव संमत करावा लागतो. तर बघा इथं जे पहिले विधान आहे ते काय आहे, चुकीचं आहे. कारण की इथं काय, केवळ उपस्थित असण्याला महत्त्व नाही आहे. तर इथं सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या बहुमताने निर्णय घेतला जातो. म्हणजे इथं शब्द काय पाहिजे होता, एकूण सदस्य, एकूण सदस्य पाहिजे होता. उपस्थित लोकांचं इथं कन्सिडर नाही केलं जात. इथे एकूण सभागृहामध्ये जेवढे सदस्य आहे त्यांच्या बहुमताने तो निर्णय घेतला जात असतो, म्हणून एकूण सदस्य हा शब्द पाहिजे होता. त्याच्यामुळे ए नंबरचं विधान चुकलेलं आहे. उपपंतप्रधानांच्या बरोबरीने त्यांचा अग्रक्रम तालिकेत हा 5वा क्रमांक आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे एक अग्रक्रम तालिका आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे काही कार्यकारी अधिकारी आहेत सगळे भारताचे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांचे जे काही क्रम आहेत प्रोटोकॉलनुसार ते क्रम दिलेले आहेत. तर ते क्रम कशा पद्धतीने, तर ते आपण बघूयात पहिले. बघा हे तुमच्यासमोर एक फोटो दिसतो. या फोटोमध्ये तुम्हाला क्लिअर कळेल की 1 नंबर जे काही आपलं वरिष्ठता आहे, म्हणजे त्याला आपण हे म्हणतो की ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स. इथे जर म्हणलं तर अग्रक्रम तालिका आपण त्याला असं म्हणू की पहिल्या नंबरवर कोण येणार आहे, राष्ट्रपती येणार आहे. 2 नंबरचं जे काही वरिष्ठता जी बहाल करण्यात आलेली आहे ती उपराष्ट्रपतींना आहेत. 2 नंबरला उपराष्ट्रपती आहेत, 3 नंबरला पंतप्रधान, 4 नंबरला राज्यपाल. ठीक आहे, 4 नंबरपर्यंत तुमच्या लक्षात आहे. त्यानंतर 5 नंबरला असतं माजी राष्ट्रपती. त्यानंतर 5A हे जे काही स्पेशल कॅटेगरी जी आहे 5Aची, तर 5A कोण असणार आहे, उपपंतप्रधान असणार आहे, उपपंतप्रधान. ठीक आहे, हे चांगलं तुम्हाला लक्षात ठेवायचं, अपवादात्मक. त्यानंतर 6मध्ये जर बघितलं आपण, 6 नंबर पण फार महत्त्वाचा आहे. यामध्ये आपले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्याच्यामध्ये येतात आणि त्याचबरोबरीने जे लोकसभेचे अध्यक्ष असतात तर त्यांचा समावेश या 6 नंबरमध्ये होतो. 7 नंबरमध्ये जर बघितलं, केंद्रीय मंत्री म्हणजे कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, त्याचबरोबर माजी पंतप्रधान म्हणजे मनमोहन सिंग यांचा समावेश याच्यामध्ये होणार. राज्यसभा व लोकसभेचे विरोधी पक्ष नेते हे यामध्ये येत असतात 7 नंबरमध्ये. त्यानंतर अजून एक स्पेशल कॅटेगरी जी आहे त्याला आपण म्हणतो 7A. 7A मध्ये जे भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत, भारतरत्न प्राप्त, तर त्या व्यक्तींचा समावेश या 7A या वरिष्ठता क्रमामध्ये होत असतो.
8मध्ये जर बघितलं तर राजदूत, कॉमनवेल्थ देशाचे हाय कमिशनर, मुख्यमंत्री व राज्यपाल त्यांच्या राज्याच्या व्यतिरिक्त अधिकार क्षेत्रातील. 9 नंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे इतर जे न्यायाधीश असतात ते असतात. 9A ही पण एक स्पेशल कॅटेगरी आहे. 9A पण फार महत्त्वाची आहे. यामध्ये बघा कोण कोण येतं, कॅग येणार आहे. त्याचबरोबरीने जे UPSCचे अध्यक्ष असतात ते त्याच्यामध्ये येतात. आणि त्याचबरोबरीने जे काही मुख्य इलेक्शन कमिशनर असतात त्याला आपण म्हणू चीफ इलेक्शन कमिशनर. हे जे 3 व्यक्ती आहेत हे फार महत्त्वाचे व्यक्ती जे की 9A मध्ये येतात. ठीक आहे. 5A मध्ये येणार उपपंतप्रधान, 6मध्ये येणार CGI आणि लोकसभेचे अध्यक्ष, 7A मध्ये येणार भारतरत्न प्राप्त व्यक्ती, 9A मध्ये येणार कॅग, UPSC आणि CEC. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि 10मध्ये राज्यसभेचे उपसभापती, लोकसभेचे उपसभापती, उपमुख्यमंत्री, योजना आयोगाचे जे सदस्य असतात ते आणि केंद्राचे जे राज्यमंत्री असतात ते येतात 10मध्ये. इथपर्यंतचा जो काही वरिष्ठता क्रम आहे तो आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे, कारण की याच्यावर पूर्वला पण प्रश्न येतात आणि मेन्सला पण प्रश्न येतात. तर म्हणजे 2 नंबरचे जे विधान आहे की उपपंतप्रधानांच्या बरोबरीने त्यांचा अग्रक्रम तालिकेत 5वा क्रमांक असतो. तर बघा लोकसभेच्या सभापतींचा क्रमांक किती आहे, 6 नंबरला ते येतात. बघा इथं दिसेल तुम्हाला 6 नंबरला ते येतात. म्हणजे ते 5व्या नंबरला येतात का, नाही, म्हणजे चुकलं आहे आपलं 2 नंबरचं विधान. इथं पाहिजे होतं 6वा क्रमांक त्यांचा असतो अग्रक्रम तालिकेमध्ये. ठीक आहे, चला पुढे. जेव्हा पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावात सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या, हा शब्द फार महत्त्वाचा असतो, एकूण सभासद संख्येच्या किमान 1 दशांश सदस्यांचा पाठिंबा असणे तेव्हाच सभागृह असा ठराव विचारार्थी किंवा चर्चेसाठी घेऊ शकतात. तिथे 1 नाही पाहिजे, तिथं असायला हवं होतं 50 सदस्य. 50 सदस्यांचा जर पाठिंबा असेल तर त्याचवेळी हा जो ठराव आहे तो विचारार्थ घेतला जातो. त्याच्यामुळे C नंबरचं विधान पण इथं चुकीचं ठरतं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला बरोबर विधान विचारलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 4 नंबर. वरीलपैकी एकही नाही. ठीक आहे, सगळेचे सगळे विधान हे चुकीचे आहेत. लोकसभेच्या सभापतीबद्दलचा हा प्रश्न होता. म्हणजेच आपला हा जो टॉपिक आहे तो आहे संसद, आणि संसदेमध्ये कोण, लोकसभेचे सभापती. पुढच्या वेळेस तुम्हाला राज्यसभेचे सभापती विचारू शकतात किंवा लोकसभेचे उपसभापतीवर प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास अशा पद्धतीने असला पाहिजे. चला पुढे जाऊयात. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाविषयी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. तर MPSC बद्दलच प्रश्न विचारला आहे बघा आपल्याला. हा एक आयोग आहे. तर पहिलं विधान, ती एक वैधानिक यंत्रणा आहे. तर आपल्याला माहिती आहे MPSC वैधानिक यंत्रणा आहे का, तर नाही, घटनात्मक यंत्रणा आहे. घटनात्मक यंत्रणा आहे किंवा त्याला कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आपण असं म्हणतो. तर कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणण्याच्या मागं काय त्याचं म्हणजे का म्हणतो आपण त्याला, कारण की जे काही राज्यघटनेचा 14वा भाग आहे, या 14व्या भागामध्ये कलम 315 ते 323मध्ये या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची काय दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे याच्यासाठी एक कलम असल्याकारणाने ही एक कोणती संस्था आहे, घटनात्मक संस्था आहे. त्याच्यामुळे 1 नंबरचं विधान चुकलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला विचारलेलं सत्य, म्हणजे A जिथे तिथे दिसणार त्याला आपण एलिमिनेट करणार. इथं पण A दिसतो, याला एलिमिनेट करणार. आता आपलं उत्तर कशात असणार आहे, 2 नंबर आणि 3 नंबरमध्ये. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 315 अंतर्गत तिची स्थापना केली जाते. यस, हे विधान बरोबर आहे. यामध्ये एक अध्यक्ष असतो आणि 5 सदस्य असतात, हे पण बरोबर आहे. ठीक आहे, यांची नेमणूक कोण करतं आपल्याला माहिती आहे, राज्यपाल करतात. त्यानंतर पुढचं विधान बघूयात. सरकारी कर्मचाऱ्यांना कौटुंबिक निवृत्ती वेतन, अपघात इजा संबंधीचे दावे याविषयी सरकारला हा आयोग काय करतोय, सल्ला देतोय. तर हे विधान कसं आहे, हे विधान पण बरोबर आहे. त्याचबरोबर तुम्ही अजून एक लक्षात ठेवा, जे काही सरकारी अधिकारी असतात या अधिकाऱ्यांची जी काही नियुक्ती असते, अधिकाऱ्यांची नियुक्ती, त्यानंतर बदली, त्यानंतर बढती, याबद्दलचे जे काही तत्वे असतात हे तत्वे ठरवण्याचा अधिकार पण कोणाला आहे, MPSCला आहे. ठीक आहे, म्हणजेच नियुक्ती करण्याचा अधिकार नाही आहे. नियुक्ती करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे, बदली करण्याचा अधिकार राज्य सरकारला, आणि बढती करण्याचा पण अधिकार राज्य सरकारला आहे.
पण ते बदली करताना किंवा बढती करताना किंवा नियुक्ती करताना जे काही तत्त्व ठरवले जातात, जे काही मार्गदर्शक तत्त्वे किंवा जे रूल्स असतात, जे रूल्स अँड रेग्युलेशन असतात, ते तयार करण्याचा अधिकार हा MPSCला असतो. ते सल्ला देऊ शकतात राज्य सरकारला. त्याच्यामुळे D नंबरचं विधान बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? B, C आणि D 2 नंबर आपला ऑप्शन असणार आहे. चला पुढे जाऊयात 5 नंबरच्या प्रश्नावर. 5 नंबरचा प्रश्न हा डायरेक्टली कलमावर आहे. तर आपण बघूयात कशाबद्दल आहे प्रश्न. तर केंद्र राज्याचा कायदेविषयक संबंधाबद्दलच्या जोड्या लावा आपल्याला विचारलेल्या आहेत. तर आता केंद्र राज्य संबंध जो टॉपिक आहे आपला सिलेबसमध्ये जर तुम्ही बघितलं तर टॉपिक नंबर 2 यामध्ये केंद्र राज्य संबंध दिलेला आहे. तर यामध्ये 3 पद्धतीचे केंद्र राज्य संबंधाचे अधिकार दिलेले आहेत. तर पहिला जो काही संबंध आहे तो आहे आपला कायदेविषयक संबंध. कायदेविषयक संबंध त्याचे कलम जर आपण बघितले तर 245 पासून तर 255 पर्यंतचे जे कलम असतात ते कायदेविषयक अधिकारासंबंधी आहे. त्यानंतर प्रशासकीय संबंध जर बघितले आपण, प्रशासकीय संबंध, केंद्र राज्याचे प्रशासकीय संबंध यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे 256 पासून तर 263 पर्यंत. त्यानंतर पुढचं जो आहे आर्थिक संबंध जर आपण बघितले तर ते आहे 268 पासून तर 293 पर्यंत. ठीक आहे. आणि आपल्याला विचारलेला आहे कायदेविषयक संबंध. ठीक आहे. हा कोणता भागमध्ये येणार आहे? हे भाग 11 मध्ये येणार आहे बघा, भाग 11वा. आपल्याला कायदेविषयक विचारलेले त्याच्यापैकी 245 ते 255च्या मधात हे सगळे कलम आहेत. तर 249 जर आपण बघितलं तर 249ची जोडी जर लावली आपण तर ती याच्यासोबत लागते 4 नंबरसोबत. राष्ट्रहिताच्या दृष्टीने राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार हा 249 मध्ये दिलेला आहे. 250 मध्ये जर बघितलं तर आणीबाणी लागू असताना जर आणीबाणी लागू झालेली असेल तर राज्यसूची जी असते 3 सूच्या आहेत आपल्याकडे, केंद्र सूची, राज्यसूची, समवर्ती सूची. तर राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो? संसदेला प्राप्त होतो. तर त्यासाठी कोणता कलम आहे? 250 नंबरचा कलम आहे. 252 जर बघितला तर 2 किंवा अधिक राज्याच्या सहमतीने कायदा करण्याचा संसदेचा अधिकार हा 252 मध्ये दिलेला आहे. या 2 या आकड्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकतात की 252 मध्ये जो शेवटचा अंक 2 आहे त्या 2 वरून लक्षात ठेवा 2 किंवा अधिक राज्यांच्या सहमतीने कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं काहीतरी न्यूमोनिक्स किंवा काही ट्रिक बनवून तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 254 मध्ये जर बघितलं तर त्याचा लागतोय 2 नंबरसोबत संसदेने केलेले कायदे आणि राज्य विधिमंडळाने केलेले कायदे यातील विसंगती. म्हणजे आपण असं म्हणू शकतो जर समवर्ती सूचीवर कायदा करायचा असेल, समवर्ती सूचीवर जर कायदा करायचा असेल तर त्या बाबतीत जर संसदेने कायदा केला तर तो वरचढ ठरतो असं आपण म्हणू शकतो. पण जर राज्य विधिमंडळाने जर कायदा केलेला असेल समवर्ती सूचीवर आणि तो कायदा जर राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेला असेल तर तो वरचढ ठरत असतो. अशा पद्धतीची जी तरतूद आहे ती 254 मध्ये दिलेली. मग आपलं उत्तर काय असणार बघा? 1 नंबर आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा प्रश्न जो होता केंद्र राज्य संबंध टॉपिक नंबर 2. पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक म्हणजेच काय? वी दी पीपल जे वर्ड आहे, जो शब्द आहे तो आपण हा जो शब्द आहे तो कोणाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेला आहे? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ऑप्शन आहे अमेरिकेच्या राज्यघटनेतून, ब्रिटनच्या राज्यघटनेतून, कॅनडाच्या राज्यघटनेतून की ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून. त्याचं योग्य उत्तर असणार आहे अमेरिकेच्या राज्यघटनेतून. खाली आपल्याला इथं प्रिएम्बल दिसतंय USAचं, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं. वी दी पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स. बघा जी सुरुवात होती ती कशाने सुरुवात होती? वी दी पीपलने. ठीक आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? USA. हे सरनामा आहे USAचा. चला पुढे जाऊयात. आणि विशेष म्हणजे आपण जे काही फंडामेंटल राईट्स आहेत, फंडामेंटल राईट्स आणि प्रिएम्बल याची जी संकल्पना आहे ती कोणाकडून घेतलेली? USAकडून घेतलेली. चला पुढे जाऊयात. राज्यघटनेनुसार राज्य म्हणजेच काय? स्टेट या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? सर्वप्रथम जी स्टेटची डेफिनेशन आहे ती कशात दिलेली आहे? तर ती आहे बघा आपल्या आर्टिकल 12 मध्ये त्याची डेफिनेशन देण्यात आलेली आहे. म्हणजे फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकारामधला जो काही 12 नंबरचा कलम आहे त्याच्यामध्ये स्टेटची डेफिनेशन देण्यात आलेली आहे. त्याचबरोबरीने जे DPSP आहे त्याला आपण मार्गदर्शक तत्त्वे असं म्हणतो, त्याच्यातला जो काही आर्टिकल 36 आहे
तर त्यामध्ये पण स्टेटची डेफिनेशन देण्यात आलेली आहे. असे 2 कलमामध्ये याची डेफिनेशन देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो तो बघूयात. पहिला ऑप्शन भारत सरकार आणि संसद, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि पार्लमेंट या दोघांचा समावेश कशामध्ये होणार आहे, स्टेटमध्ये होणार आहे. ते ए नंबरचं विधान बरोबर आहे. त्यानंतर राज्य सरकारे आणि विधिमंडळे यांचा पण समावेश होतो. सर्व स्थानिक प्राधिकरणे म्हणजे जेवढे काही लोकल बॉडीज आहेत त्या सगळ्या त्यांच्या समावेश हा सगळ्यांचा समावेश हा राज्य या डेफिनेशनमध्ये होत असतो. आणि अन्य जे सर्व प्राधिकरणे आहेत सरकारची, ऑल अदर अथॉरिटीज, त्या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होत असतो, स्टेट या डेफिनेशनमध्ये होत असतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे बघा, वरीलपैकी सर्व. पुढे जाऊयात. महानदी जलविवाद न्यायाधिकरणाची स्थापना डॅश डॅशमध्ये करण्यात आली. आपल्याला एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण ट्रिब्युनल्स हे वाचत असतो राज्यघटनेमध्ये, 262, 263 असे जे कलम आहेत त्याच्यामध्ये. तर आपल्याला त्या महानदी जलविवादाबद्दल विचारतायत, तर त्याचं न्यायाधिकरणाची स्थापना कधी. तर बघा खाली एक फोटो दिसतोय तुम्हाला. ह्याच्यामध्ये जे काही प्रमुख नद्या आहेत या प्रमुख नद्यांच्या जी काही न्यायाधिकरणं आहेत त्यांची स्थापना वर्ष दिलेली आहेत. पहिलं जर बघितलं आपण ऑप्शन तर ते आहे, पहिला जर पॉईंट बघितला कृष्णा वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल, याची स्थापना जर बघितली 2004मध्ये झालेली. याच्यामध्ये कोणकोणते स्टेट आहेत, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक. ठीक आहे. त्यानंतर महानदी वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल याच्यावरच आपल्याला आता प्रश्न विचारलेला आहे. 2018ला स्थापना झालेली या ट्रिब्युनलची. आणि कोणत्या 2 राज्यामध्ये, छत्तीसगड आणि ओडिसा. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार मग, मार्च 2018. ठीक आहे. 1 नंबरचा ऑप्शन आपला असणार आहे. पुढचं पण बघून घेऊयात. महादई वॉटर डिस्प्यूट, महादई बनलं तर आपल्याला माहिती आहे गोवा या राज्यातली ही नदी आहे महादई. तर महादई डिस्प्यूट ट्रिब्युनल जर बघितलं 2010मध्ये स्थापन झालेली आहे. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र. त्यानंतर रावी आणि बियास वॉटर ट्रिब्युनल जर बघितलं तर याची स्थापना झालेली 1986मध्ये, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब. त्यानंतर वंसधारा वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल 2010मध्ये स्थापना आहे आणि ओडिसा आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यामध्ये तो ट्रिब्युनल आहे. तर बघा याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला पुढच्या एक्झामसाठी हा काम येईल. कृष्णा वॉटर डिस्प्यूट, महानदी वॉटर डिस्प्यूट, महादई वॉटर डिस्प्यूट, रावी, बियास आणि वंसधारा. ठीक आहे, वंसधारा अशा पद्धतीने. ठीक आहे. फॅक्च्युअल प्रश्न होता. नऊ नंबरचा प्रश्न आपण बघतोय. भारतीय संविधानातील अधिकृत भाषेसंबंधीच्या विधानाविषयी अयोग्य विधान शोधा. विविध घटक राज्यासाठी अधिकृत भाषा भारतीय संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. तर जर इथं बघितलं तर विविध घटक राज्यांसाठी स्पेशल अशी भाषा असं आपण डिसाईड केलेलं नाही, त्याच्यामुळे 1 नंबरचं विधान चुकलं. अनुच्छेद 345 नुसार घटक राज्य त्या राज्यात वापरात असणारी एक अथवा अनेक भाषा किंवा इंग्रजी यांना अधिकृत भाषा म्हणून स्वीकारू शकते. जर आपण 345मध्ये जर बघितलं अधिकृत भाषा आणि राज्यांची भाषा इतकाच उल्लेख करण्यात आलेला आहे. 343मध्ये केंद्राची अधिकृत भाषा आहे आणि 347मध्ये राज्यातील काही लोक बोलत असलेल्या भाषेविषयीची विशेष तरतुदी इतकाच उल्लेख आहे. 348मध्ये जर बघितलं सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कायदे, विधेयक इत्यादीमध्ये वापरण्याची भाषा. 350मध्ये जर बघितलं तक्रार निवारण्यासाठीच्या अर्जात वापरायची भाषा. 351 जर बघितलं तर हिंदी भाषेच्या विकासासाठीचा आदेश काढण्यासाठीचं तरतूद. आणि 350A आणि 350B जर बघितलं तर 350A प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिक्षण देण्याची सोय, जे की आपण आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आहे. आणि भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी जर बघितलं तर तो 350B आहे. याच्यावर प्रीमध्ये पण प्रश्न येत असतात. म्हणजे हा जो काही पूर्ण भाग आहे तो आपला भाग 17मध्ये येतो, ऑफिशियल लँग्वेज. तर त्याच्या संबंधातलं हे सगळे तरतुदी आहेत. तर आपल्याला 345 आणि 347 बद्दल विचारलेलं आहे. तर 347 जर बघितलं तर अनुच्छेद 347 नुसार केंद्र शासन अधिकृत भाषा निवडीच्या संदर्भात घटक राज्यांच्या निर्णयास हस्तक्षेप करू शकतं का, तर यस, त्यांना तो करण्याचा अधिकार आहे, कारण की तेच राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती करू शकतात. त्याच्यामुळे C नंबरचे विधान बरोबर आहे, पण A आणि B हे जे विधान आहे हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 1 नंबर. ठीक आहे. तर तुम्ही याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला याच्यावर नेहमी प्रश्न येत असतात.
पुढच्या प्रश्नावर जाऊयात. 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. 1935चा कायदा विचारलेला म्हणजेच आपल्याला हे भारत स्वातंत्र्यापूर्वीचे जे काही ब्रिटिशांनी केलेले कायदे आहेत त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो संविधानाची निर्मितीच्या आधीचे जे काही कायदे आहेत. तर पहिले विधान, या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. तर हे विधान जर बघितलं तर हे बरोबर विधान आहे, कारण की त्यावेळेसच प्रोव्हिन्शियल ॲटोनॉमी ही प्राप्त झालेली होती. फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झालेली आहे. ते यस बरोबर आहे. 1937मध्ये जर बघितलं तर फेडरल कोर्टाची स्थापना झाली होती या कायद्यानुसार. त्यानंतर रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली. तर हा थोडा इथं मुलं फार फसलेले असतील, कारण की मुलांना वाटतं रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1935च्या कायद्याने झालेली, ठीक आहे, या भारत सरकारच्या कायद्याने. तर हे विधान चुकीचं आहे. बघा कशामुळे चुकीचं आहे, कारण की जर RBIचा आपण कायदा जर बघितला तर RBIचा कायदा हा वेगळा आहे. 1934चा कायदा आहे बघा RBIचा. फक्त या 1935च्या कायद्यामध्ये काय करण्यात आली होती, तरतूद करण्यात आली होती RBIची, पण याची RBIची स्थापना ही मात्र 1934च्या कायद्याने झालेली, ना की 1935च्या कायद्याने. त्याच्यामुळे C नंबरचे विधान चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे A आणि B बरोबर. आपल्याला बरोबर विधानं विचारलेले आहेत. हा प्रश्न जो आहे फंडामेंटल राईट्सवर आहे. अनुच्छेद 25 ते 28 बद्दल आपल्याला विचारतायत. मूलभूत हक्काबद्दलचा प्रश्न आहे. नुसार असलेले मूलभूत अधिकार यासंबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. पहिले विधान, राज्याने पूर्णपणे आर्थिक साह्य दिलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही धार्मिक सूचना देण्यात येणार नाहीत. तर हे विधान जर बघितलं तर पहिलं विधान हे बरोबर आहे, कारण की जर अनुदानित शाळा असेल तर तिथे धार्मिक सूचना देण्यासाठी काय करण्यात आलेलं आहे, मनाई करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे A नंबरचे विधान हे बरोबर आहे. त्यानंतर जर आपण पुढे बघितलं, भारतीय संविधानाचे धर्मनिरपेक्षता हे मूलभूत चौकटीचे तत्व आहे. म्हणजे सेक्युलरिझम जे आहे ते बेसिक फीचर आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं. तर हे पण विधान बरोबर आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माचे समर्थन व प्रचारासाठी वापरण्यासाठी म्हणून कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचा कर घेण्याची सक्ती राज्य करू शकत नाही, हे पण बरोबर आहे. आपण हे 25 ते 28चे कलम बघतोय. त्यानंतर 4 नंबरचं विधान जर बघितलं, या अनुच्छेदाअंतर्गत मिळणारे अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत. तर हे विधान चुकीचं आहे बघा, कारण की इथे जर बघितलं आपण जे काही परकीय आहेत, फॉरेनर्स आहेत, परकीय लोकांना पण धार्मिक स्वातंत्र्य आहे त्यांना देण्यात आलेलं. त्याच्यामुळे 4 नंबरचं विधान हे चुकीचं आहे. याच्यामध्ये केवळ हा शब्द वापरल्यामुळे हे चुकलं आहे. तर इथं भारतीय नागरिकांना पण हे कलम आहेत आणि परकीयांना पण हे कलम आहेत. त्यामुळे आपलं अयोग्य विधान विचारल्यामुळे 4 नंबर आपलं उत्तर असणार आहे. आणि हा जर 25 ते 28 हे जे कलम बघितले तर हे कलम कशाच्या रिलेटेड आहेत, तर हे आहेत बघा, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे तो, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये तो इन्क्लूड होतो. चला 12 नंबरचा आपण प्रश्न बघतोय. नियंत्रक व महालेखा परीक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. म्हणजेच कॅगबद्दलचे प्रश्न आहेत हा. पहिलं विधान, नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना भारताच्या मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या बरोबरीचा दर्जा असतो, परंतु अग्रक्रम तालिकेनुसार राज्यसभेच्या उपाध्यक्षापेक्षा त्यांचे स्थान हे वरचे असते. तर आपण 9 नंबरचा जो प्रश्न बघितला होता, या 9 नंबरच्या प्रश्नामध्ये आपण अग्रक्रम बघितला होता बघा. 9 नंबरच्या प्रश्नामध्ये 3 नंबरचा प्रश्न होता, त्यामध्ये आपण बघितलं होतं. त्या 3 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिसेल की कॅग बघा, इथे दिसतंय तुम्हाला कॅग. तर कॅग जर बघितला आपण, तर कॅगचा समावेश जर बघितला आपण तर तो आहे 9A मध्ये, ठीक आहे. आणि राज्यसभेचे उपसभापती जर बघितले आपण, तिथे कुठे येतात, 10 मध्ये येतात. म्हणजे यांना कोणतं स्थान आहे, वरचं स्थान आहे, ठीक आहे. 12 नंबरचा प्रश्न चालू होता आता आपला. बघा, तर आपल्याला जे विधान आपण वाचलं, भारताच्या मुख्य निर्वाचन आयुक्तांच्या बरोबरीचा दर्जा असतो, परंतु अग्रक्रम तालिकेनुसार राज्यसभेच्या उपाध्यक्षापेक्षा त्यांचे स्थान वरचे आहे, ठीक आहे. 9A त्यांचं स्थान आहे आणि उपाध्यक्षांचं स्थान जर बघितलं तर 10 आहे, त्यांच्यावर यांचं स्थान आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे A नंबरचे विधान हे बरोबर आहे. भारतीय लेखा व लेखापरीक्षण विभागात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या सेवा शर्ती
या राष्ट्रपतीच्या सल्लामसलतीने नियंत्रक व महालेखापरीक्षक ठरवतात. तर बघा हे थोडं विधान त्यांनी आलटून पालटून टाकलं आहे, त्याच्यामुळे हे बी नंबरचं विधान चुकीचं आहे. ते का चुकीचं आहे बघा, की राष्ट्रपतींच्या सल्ल्याने नसून हा सल्ला राष्ट्रपती कोणाचा घेतात, कॅगचा सल्ला घेत असतात. इथं उलटं दिलेलं आहे की असं सांगितलेलं आहे की कॅग निर्णय घेतात राष्ट्रपतीच्या सल्ल्याने, त्याच्यामुळे बी नंबरचं विधान चुकलं. इथं काय पाहिजे होतं की राष्ट्रपती हे निर्णय घेतात कोणाच्या सल्लामसलतीने, कॅगच्या सल्लामसलतीने. ठीक आहे, म्हणजे इथे जे म्हणलेले आहेत की लेखापरीक्षण ठरवतात हे चुकीचं आहे. त्यानंतर सी नंबरचं विधान, नियंत्रक व महालेखापरीक्षकाचे वेतन भत्ते राष्ट्रपतीद्वारे निश्चित केले जातात. तर हे पण विधान चुकीचं आहे बघा, कारण की हे जे काही वेतन आणि भत्ते आहेत कॅगचे हे कोण ठरवत असतं, तर हे संसद ठरवत असतं. पार्लमेंट इथं शब्द पाहिजे होता. त्याच्यामुळे आपल्याला बरोबर विधान विचारलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे बघा, फक्त अ बरोबर आपलं विधान असणार आहे. चला पुढे जाऊयात. आरक्षणावर 50% मर्यादा पुढीलपैकी कोणत्या खटल्यातील निर्णयानुसार लावण्यात आलेली आहे. आता हा जर पेपर बघितला 2019चा पेपर आहे, पण सध्या हे जे काही आरक्षणाची 50% मर्यादा आहे तिच्यावर सध्या फार न्यूजमध्ये चर्चा आहेत. ते तुम्ही ऐकलेलंच आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर एकदम सोपं आहे, तुम्हाला माहितीच असेल. याचं उत्तर आहे इंदिरा साहनी खटला. ठीक आहे, इंदिरा साहनी खटला जर बघितला त्या खटल्यामध्ये ही आरक्षणाची जी काही 50%ची मर्यादा आहे ती टाकण्यात आलेली होती. आता जर याच्यावर प्रश्न पुढे विचारला की इंदिरा साहनी खटला हा किती जज त्याच्यामध्ये होते, तर किती जजेस होते, तर 9 जजेसचं हे खंडपीठ होतं. तर ही एक एक्स्ट्रा माहिती तुम्ही लक्षात ठेवा. 9 जजेस त्याच्यामध्ये होते आणि ही जी इंदिरा साहनी जो खटला होता तो 1992चा होता. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. अनुच्छेद 352 जर म्हणलं तर कशा संदर्भात आहे, आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी आपण म्हणतो. तर राष्ट्रीय आणीबाणी संबंधी पुढीलपैकी योग्य विधान आपल्याला सांगायचे. अनुच्छेद क्रमांक 352 अंतर्गत राज्य सरकार कार्यरत राहतात, ते बरखास्त होत नाहीत. तर हे विधान बरोबर आहे. राज्य सरकारला काहीही होत नाही, ते कार्यरत राहतात, फक्त त्यांचे अधिकार हे काढून घेतले जातात. बी जर ऑप्शन बघितलं, अनुच्छेद क्रमांक 352च्या प्रभावाखाली केंद्र शासनाला कायदे निर्मिती आणि प्रशासनासंदर्भात घटक राज्यांमध्ये एक समन्वयच्छेदी अधिकार प्राप्त होतात. म्हणजेच त्यांना कन्करंट पॉवर प्राप्त होतात की जे काही समवर्ती सूचीमध्ये जसं त्यांना अधिकार असतात की कायदे करण्याचा, त्याच पद्धतीने केंद्र सरकार काय करू शकतं, आणीबाणीच्या काळामध्ये जे काही राज्य सरकारचे जे काही कायदे असतात ते बनवण्यात त्याची निर्मिती करण्याचा आणि प्रशासन चालवण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला प्राप्त होतो. तर बी नंबरचे विधान बरोबर आहे. अनुच्छेद 352 अंतर्गत घटक राज्याची कायदे मंडळ कार्यरत राहू शकतात. तर हे पण विधान बरोबर आहे. कायदे मंडळ हे बरखास्त होत नाहीत, ते कार्यरत राहू शकतात. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए, बी आणि सी. 15 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत, चुकीचे विधान आपल्याला सांगायचं आहे. राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव केवळ राज्यसभा संमत करू शकते. तर हे विधान चुकीचं आहे बघा. तर जर राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करायची असेल तर एक घोषणा करून राष्ट्रपती हे काय करू शकतात, ते समाप्त करू शकतात. म्हणजे एक घोषणा लागते कोणाची, राष्ट्रपतीची. त्याच्यामुळे केवळ राज्यसभा हे विधान, म्हणजे हा जो कीवर्ड आहे तो आपला चुकीचा आहे. त्यानंतर उपराष्ट्रपती पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठरावास आरंभ केवळ राज्यसभेमध्येच होऊ शकतो. तर हे बरोबर आहे, कारण की उपराष्ट्रपती जर बघितलं तर उपराष्ट्रपती हे अध्यक्ष असतात राज्यसभेचे. त्याच्यामुळे त्यांना जर पदावरून दूर करायचा असेल तर तो जो काही ठराव आहे तो कुठं मांडला जाईल, राज्यसभेमध्येच मांडला जाईल. त्याच्यामुळे बी नंबर 2 नंबरचं विधान हे बरोबर आहे. नवीन अखिल भारतीय सेवांच्या निर्मितीसंबंधी ठरावाचा आरंभ केवळ राज्यसभेमध्येच होतो. तर यस, हे पण बरोबर आहे. जर ऑल इंडिया सर्व्हिस जर तयार करायची असेल नवीन, तर ती तयार करण्यासाठी जे काही पहिलं इनिशिएटिव्ह घेतलं जातं ते राज्यसभेकडूनच घेतलं जातं. राज्यसभा राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला म्हणजेच लोकसभेला देऊ शकतो. तर यस, बरोबर, देऊ शकतं राज्यसभा पण. त्याच्यामुळे 4 नंबर पण विधान बरोबर आहे. म्हणजे फक्त 1 नंबरचं विधान आपलं चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, डॅश कलम प्रमाणे भारतीय राष्ट्रपतींना कायद्यांचा किंवा तथ्यांचा प्रश्न उपस्थित झाल्यास सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा अधिकार प्राप्त होतो. तर याचं सिंपल उत्तर आहे 143 कलम आहे. 143 या कलमानुसार राष्ट्रपती काय करू शकतात,
हे सर्वोच्च न्यायालयाकडून काय करू शकतात, सल्ला मागवू शकतात. सल्ला मसलत घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे सर्वोच्च न्यायालयाकडून, ती 143च्या अंतर्गत. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर राज्याचे कायदेमंडळ तेथील स्थायी रहिवाशांना, म्हणजे आपण त्यांना म्हणतो परमनंट रेसिडेंट साठी पुढील कोणत्या बाबतीत विशेष अधिकार आणि सुविधा देते आणि खालील पर्यायातून अचूक पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे जो काही आपला जम्मू काश्मीरचा जो 370 रद्द करण्यात आलेला आहे, तर त्याच्यापूर्वी 35A हा अस्तित्वात होता. 35A या फंडामेंटल राईट्सवरून नुसार जम्मू काश्मीरला काय भेटत होतं, एक परमनंट रेसिडेंट किंवा स्थायी रहिवासी यांना काही विशेष अधिकार प्राप्त होत होते 35A नुसार. पण आता काय झालं, 370 रद्द केल्यामुळे हा पण जो काही आहे 35A हा जो कलम आहे तो पण रद्द करण्यात आलेला आहे. तर 370 रद्द कधी करण्यात आला, तर 5 ऑगस्टला लोकसभेमध्ये, 6 ऑगस्टला राज्यसभेमध्ये आणि 9 ऑगस्टला म्हणजे 2019ला राष्ट्रपतींनी त्याच्यावर स्वाक्षरी केली होती. ठीक आहे. आणि 31 ऑक्टोबर 2019 पासून हा लागू झालेला आहे. म्हणजे जे काही स्पेशल तरतुदी होत्या जम्मू काश्मीरसाठी त्या कधी समाप्त झाल्या, 31 ऑक्टोबर 2019 पासून. तर 35A पण त्याच्यामध्ये गेलेला आहे. तर त्यांचा प्रश्न असा आहे की 35Aच्या अंतर्गत तिथल्या स्थायी रहिवाशांसाठी कोणकोणते अधिकार त्यांना प्राप्त होते. पहिला अधिकार, राज्य सरकारमधील रोजगार, त्यांच्यासाठी स्पेशल हे काय म्हणतो आपण त्याला, एम्प्लॉयमेंट होतं, त्यांच्यासाठी स्पेशल नोकऱ्या होत्या, त्याच्यामुळे A नंबरचं विधान बरोबर आहे. राज्यातील निवास, म्हणजे जिथे काही घरं वगैरे बांधायचे जे काही अधिकार होता ते तिथल्याच रहिवाशांना होता. म्हणजे जम्मू काश्मीरचेच लोक तिथं घर बांधू शकतात, बाहेरच्या राज्यातील लोक तिथं घर बांधू शकत नव्हते. त्याच्यामुळे हा पण एक स्पेशल अधिकार त्यांना देण्यात आला होता. स्थावर मालमत्तेचे अधिग्रहण, म्हणजे तिथली जी काही मालमत्ता आहे ती घेण्याचा अधिकार फक्त तिथल्याच लोकांना असणार होता. तर तो 35A मध्ये देण्यात आला होता. म्हणजे जम्मू काश्मीरचे लोक हे फक्त जमीन खरेदी करू शकतात त्यांच्या राज्यामध्ये, बाहेरच्या राज्यातले लोक तिथं जाऊन जमिनी खरेदी करू शकत नव्हते. पण आता ते करू शकतात, कारण की आता 370 रद्द करण्यात आलेला आहे. त्याचबरोबरीने 35A पण रद्द करण्यात आलेला आहे. डी नंबरमध्ये शिष्यवृत्तीचा अधिकार, तर शिष्यवृत्तीचा अधिकार पण त्यांना विशेष अधिकार त्यानुसार देण्यात आला होता. ऐतिहासिक वारसा स्थळामध्ये प्रवेश, तर हा या स्थायी रहिवासींच्या तरतुदीमध्ये येत नाही. त्याच्यामुळे ई सोडून बाकी सर्व याच्यामध्ये येतात. तर बघा मग ई सोडून जर आपण बघितलं तर कोणतं ऑप्शन आहे आपलं, ABCD. ठीक आहे, 2 नंबरचं आपलं उत्तर असणार आहे. पुढे भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारासंबंधी योग्य विधान आपल्याला सांगायचे आहेत. म्हणजे फंडामेंटल राईट्सबद्दल प्रश्न आहे. भारतातील सर्व व्यक्तींना भारतीय नागरिकाप्रमाणेच परदेशी व्यक्तींनाही शिक्षणाचा अधिकार म्हणजे 21A लागू आहे. लागू आहे का? यस, त्यांना पण लागू आहे. त्यानंतर अनुच्छेद 20 आणि 21 जर बघितलं तर हे मूलभूत अधिकार ही राज्यांना विशिष्ट प्रकारची कृती करू नये अशी ताकीद आहे. यामुळे या अधिकारांचं स्वरूप कसं आहे, नकारात्मक आहे. तर यस बरोबर आहे, दोन्ही पण विधान इथे बरोबर आहे, A आणि B. कारण की जे काही 20 आणि 21 नंबरचे कलम आहेत ते कसे निगेटिव्ह स्वरूपाचे कलम आहेत. कारण की तिथे राज्य काय करत आहेत, त्यांच्यावर काही बंधनं घालत आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे चला पुढे जाऊयात. 2013च्या लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याप्रमाणे लोकपाल संस्थेमध्ये अध्यक्ष आणि सदस्य मिळून अधिकतम सदस्य किती असले पाहिजे. हा एक रचनेवर प्रश्न आहे, फॅक्च्युअल प्रश्न आहे. जर आपण लोकपाल आणि लोकायुक्तमध्ये जर बघितलं तर 1+8 अशा पद्धतीची रचना आहे. म्हणजे टोटल किती असणार आहे, 9. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 3 नंबर. 9 सदस्य असलेच पाहिजे. लोकसभेच्या कामकाजाच्या नियमात, लोकसभेचे जे कामकाजाचं नियम बुक रूल बुक असते, या नियमामध्ये डॅश डॅश ठरावासंबंधी विशेष तरतुदीचा उल्लेख नाही. म्हणजे त्या कामकाजाच्या नियमामध्ये कोणत्या गोष्टीचा उल्लेख नाही आहे असा प्रश्न आहे. अविश्वासदर्शक ठराव, यस त्याच्यामध्ये आहे. आय थिंक हा 198 नंबरचा काहीतरी नियम आहे, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे, अविश्वासाचा दर्शकाचा ठराव. याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत त्याआधी, त्याच्यामुळे 1 नंबर त्याच्यामध्ये आहे. सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चाविषयक ठराव, तर हा पण याचा पण त्याच्यामध्ये उल्लेख आहे. स्थगिती ठरावाचा पण उल्लेख आहे. फक्त जे विश्वासदर्शक ठराव आहे ते विश्वासदर्शक ठरावाचा उल्लेख हा या लोकसभेच्या कामकाजाच्या नियमात नाही आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 3 नंबर. आपल्याला विचारलेलं काय आहे, कोणाचा उल्लेख नाही करण्यात आलेला आहे, ते विश्वासदर्शक ठरावाचा याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही आहे.
पुढे बेरोजगारी, वार्धक्य, आजारपण, अपंगत्व आणि इतर डॅश डॅश बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा असे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सुचवलेले आहे. म्हणजे DPSP मधले जे काही तत्व आहेत त्याच्याबद्दलचे प्रश्न आहे. तर बघूयात आपण काय येऊ शकतं. पहिलं ऑप्शन आहे डिझायर्स म्हणजे इच्छांच्या, अवांछित परिस्थितीच्या म्हणजे आकस्मिक आपत्ती, जमातवादी दंग्यांच्या आणि जखमी सैनिकांच्या. तर आपण काय कशाचा उल्लेख ऐकलेला आहे? 2 नंबरचा उल्लेख ऐकलेला आहे की अपंगत्व आणि अवांछित परिस्थितीच्या बाबतीत राज्य सरकार काय करू शकतं? मदत करू शकतं नागरिकांना. त्याच्यामुळे 21चं उत्तर काय? 2 नंबर. त्यानंतर 22 नंबरचा प्रश्न आहे नवतेज सिंग जोहर आणि इतर विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तो निकाल पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर बघा, हा जर तुम्ही खटला वाचलेला असेल तर तुम्हाला उत्तर देता येईल. जर नाही वाचलेलं असेल तर तुम्ही काय करायचं? अशा प्रश्नांना स्किप करायचं. तर याचं उत्तर जर बघितलं तर समलैंगिकता म्हणजे होमोसेक्शुअलिटीच्या बद्दल हा निकाल देण्यात आला होता या केसमध्ये. त्याच्यामुळे समलैंगिकता याचं उत्तर असणार आहे. फॅक्च्युअल प्रश्न होता आणि मे बी त्यावेळेच्या चालू घडामोडीच्या बाबतीतला हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय महिला आयोगाने विविध कक्षांची स्थापना केलेली आहे. म्हणजे आपण त्याला म्हणतो नॅशनल कमिशन फॉर वुमन्स. पुढीलपैकी कोणते कक्ष म्हणजे सेल या आयोगाने स्थापन केलेले आहेत? ठीक आहे. तर याच्या जर माहिती बघितली तर त्यांच्या वेबसाईटवरच दिलेली आहे. तर बघा, ही वेबसाईट आहे राष्ट्रीय महिला आयोगाची. त्या वेबसाईटमध्ये इथं सेल्स म्हणून दिलेलं आहे. तर कंप्लेंट आणि इन्व्हेस्टिगेशन सेल्स 1 नंबर, लीगल सेल 2 नंबर, PMR सेल 3 नंबर, नॉन रेसिडेंट इंडियन्स म्हणजे NRIचं सेल 4 नंबर, नॉर्थ ईस्ट सेल तो 5 नंबरचा आहे आणि NCW सेल्स ऑल असे 6 सेल्सचं माहिती या वेबसाईटवर दिलेली. बघा, हे राष्ट्रीय महिला आयोग त्याच्या वेबसाईटवर फ्रंट पेजलाच ही सगळी माहिती दिलेली कोणकोणते सेल्स आहेत म्हणून. आणि आपल्याला तेच विचारले की कोणकोणते कक्ष आहेत. तर इंग्लिशमध्ये जर बघितलं तर आपल्याला लगेच कळेल की बघा, NRI आपण आत्ताच वाचलं. नॉन रेसिडेंट इंडियन सेल्स आहे का? यस आहे. नॉर्थ ईस्ट इंडियन सेल आहे का? यस, बी पण आहे. ठीक आहे. त्यानंतर पश्चिम भारत आपण कुठं वाचलं नाही त्याच्यामुळे BC नाही आहे. त्यानंतर वुमन सेफ्टी सेल तर ते पण आहे. आणि महिला कल्याण कक्ष हा जर बघितला तर हा पण त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? C सोडून बाकी सगळं. तर याचं उत्तर आहे 2 नंबर A, B, D आणि E. ठीक आहे. तर बघून घ्या तुम्ही असं या पद्धतीने. चला पुढे जाऊयात. भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला A दर्जाचे प्रमाणपत्र देणाऱ्या जगभरातील राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची संघटना म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो ग्लोबल अलायन्स ऑफ नॅशनल ह्युमन राईट इन्स्टिट्यूशन. या इन्स्टिट्यूशनची स्थापना कधी झाली याच्याबद्दल विचारत आहे. डॅश डॅशमध्ये स्थापना झाली. सुरुवातीला तिला राष्ट्रीय मानवी हक्क संस्थांची आंतरराष्ट्रीय समन्वयन समिती असे संबोधले जात होते. ठीक आहे. थोडा डीपमध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर जर बघितलं तर बघा, ही एक संस्था आहे. हिचं नाव आहे इथे दिसत असेल तुम्हाला. तेरा डिसेंबर 1993 ते इंटरनॅशनल वर्कशॉप भरलं होतं. ग्लोबल अलायन्स ऑफ नॅशनल ह्युमन राईट्स इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. इतकी काय माहिती तुम्हाला गरजेची नाही आहे. फक्त आपल्या उत्तरापर्यंत आपण पोचलो की आपलं सोल्युशन भेटेल आपल्याला. तर 3 नंबरचं आपलं उत्तर असणार आहे. 1993ची ही संस्था आहे. आता असा प्रश्न जर एकदा थोडा वेगळ्या पद्धतीने आला म्हणजे त्याच प्रश्नाच्या मागं तुम्ही लागले नाही पाहिजे. तुम्हाला बाकीचे पण प्रश्न आहेत त्याच्यामुळे अशा प्रश्नाचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आलं तर आलं, नाही तर डायरेक्टली तुम्ही स्किप केलं तरी चालू शकतं. कारण की इतकं जर तुम्हाला डेट वगैरे इयर वगैरे पाठ होत नसतील तर तुम्ही स्किप करू पण शकता, असं काही नाही. त्यानंतर कारण की असे प्रश्न हे मोजकेच असतात, 2 किंवा 3 प्रश्न असतात पुन्हा 150 प्रश्नांमध्ये. त्याच्यामुळे स्किप करायला काही हरकत नसते. भारतीय राज्यघटनेचे कलम डॅश डॅश भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त अधिकाऱ्याची घोषणा करते. म्हणजे सिंपल हा प्रश्न कशावर आहे बरं का, मी सांगतो. हा सुप्रीम कोर्टचे जे काही कलम आहेत त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. म्हणजे आपला जे काही भाग 5 आहे या भाग 5मध्ये जे सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टमध्ये 124 ते 147 जे कलम आहेत तर त्याच्या रिलेटेड हा प्रश्न आहे.
ठीक आहे. तर हे जे काही त्याला आपण म्हणतो बघा अतिरिक्त, ठीक आहे, अतिरिक्त जे काही अधिकार आहेत ते कशामध्ये देण्यात आलेले आहेत, ते 140मध्ये देण्यात आलेले. ठीक आहे. तुम्ही याच्यावरून पण गेस लावू शकतात की सर्वोच्च न्यायालय विचारलेलं आहे ना, तर सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत जर बघितलं 160 आहे का सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत, नाही आहे. 170 आहे का, नाही आहे. 180 आहे का, नाही. म्हणजे उत्तर काय राहतं तुमचं 2 नंबर. मग तुम्ही तिथं जर कॉमन सेन्स जर यूज केला की सर्वोच्च न्यायालयाचे कलम कुठून कुठपर्यंत आहे, तर 124 तर 147पर्यंत आहे. मग 147च्या आत कोणता येतो आहे, 140 येतो आहे. म्हणजे 2 नंबर आपलं उत्तर असणार आहे. असं तुम्ही इथे कॉमन सेन्स यूज करू शकता. चला पुढचा प्रश्न. भारताच्या महान्यायवादी यांना पुढीलपैकी कोणकोणत्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. महान्यायवादी म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. तर लोकसभेमध्ये ते बोलू शकतात का, यस. राज्यसभेमध्ये सहभागी होऊ शकता, फक्त त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. संसदेच्या संयुक्त बैठकीमध्ये पण ते बसू शकतात, पण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. डी नंबरचं विधान जर बघितलं, संसदेची कोणतीही समिती जरी तो त्या समितीचा सदस्य नसला तरीही, समितीचा सदस्य नाही आहे तरी तो तिथे हजर होऊ शकतो का, तर नाही. समितीचा सदस्य असला तर ठीक आहे, पण समितीचा सदस्य पण नसताना अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया तिथं उपस्थित राहू शकत नाही. त्याच्यामुळे डी नंबरचं उत्तर हे चुकीचं असणार आहे. म्हणजे ते कुठे कुठे उपस्थित असू शकतात, ए, बी आणि सी. 2 नंबर आपलं उत्तर आहे. जानेवारी 2016मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीप्रमाणे डॅश येथील केंद्रीय बौद्ध अभ्यास संस्थेला 5 वर्षासाठी अस्थायी स्वरूपात अभिमित विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. शिक्षण पद्धती नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यावरचा हा प्रश्न आहे बघा, शिक्षण पद्धती. तर ही जी काही संस्था आहे केंद्रीय बौद्ध अभ्यास संस्था, तर ही जी संस्था आहे हिची स्थापना आहे 1959ची. तर ही संस्था कुठे आहे, लेह लडाख इथे. फॅक्च्युअल प्रश्न आहे, 3 नंबर याचं उत्तर आहे. 28 नंबरचा प्रश्न बघतोय. विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याबाबतच्या राज्यपालाच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणते विधानं बरोबर आहेत. ठीक आहे. तर राज्यपालांना जेव्हा त्यांच्याकडे जर विधेयक येतं मान्यतेसाठी, त्यांच्याकडे तेव्हा 4 पर्याय असतात. म्हणजे जर 200 नंबरचा आपण कलम बघितला तर 200 नंबरच्या या कलमामध्ये राज्यपालांचे जे काही विधेयकाबाबतचे अधिकार आहेत ते त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे की राज्यपाल हे विधेयकाच्या बाबतीत काय करतात. बघा इथं तुम्हाला दिसत असेल की 200 नंबरमध्ये विधेयकांना मान्यता, म्हणजेच राज्य विधिमंडळाने संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालाची मान्यता ही कशा पद्धतीने दिली जाते, त्याच्यासाठी त्यांना 4 पर्याय असतात. 1 नंबर एक तर ते मान्यता देऊ शकतात, 2 नंबर ते राखून ठेवू शकतात, 3 नंबर ते परत पाठवू शकतात आणि 4 नंबरमध्ये ते काय करतात की राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतात. राष्ट्रपतीच्या विचारार्थ ते राखून ठेवतात. तर हे 200 नंबरमध्ये दिलेलं आहे. तर इथं काय पाहिजे होतं, 200 पाहिजे होतं, पण इथं काय उल्लेख करण्यात आलेला आहे 201मध्ये. आणि 201 कशाच्या संदर्भात आहे, तर हे जेव्हा 4 नंबरच्या बाबतीत जेव्हा ॲक्शन घेतली जाते की राष्ट्रपतींकडे जेव्हा ते विधेयक पाठवलं जातं तेव्हा राष्ट्रपती त्याच्यावर काय निर्णय घेतात त्याचा उल्लेख 201मध्ये करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ए नंबरचं विधान हे चुकीचं आहे. हा राज्यपालांचा विवेकाधिकार नाही, तर हा राज्यपालांचा विवेकाधिकार आहे, म्हणजे त्यांचा जो डिस्क्रिशनरी पॉवर आहे. त्याच्यामुळे बी नंबरचं विधान ही चुकीचं आहे. बी नंबरचं विधान हे चुकीचं, इथं विवेकाधिकार त्यांचा असतो. सी नंबरचं विधान, जर विधेयकाचा उच्च न्यायालयाच्या स्थानावर परिणाम होत असेल तर ते अनिवार्य आहे. म्हणजे जर उच्च न्यायालयाच्या बाबतीत चा जो विधेयक असेल तर तो कंपल्सरी राज्यपालाला काय करावा लागतो, राष्ट्रपतीच्या विचारार्थ ठेवावा लागतो. त्याच्यामुळे सी नंबरचे विधान हे बरोबर आहे. विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याबाबतची तरतूद ही जम्मू काश्मीर राज्यास देखील लागू आहे, तर हे विधान चुकीचं आहे. 2019चा पेपर आहे आपला, त्यावेळेस ती जम्मू काश्मीरसाठी लागू नव्हता. त्याच्यामुळे डी नंबरचं विधान चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, फक्त सी बरोबर. पुढे, एकूण किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसभेची एकच जागा आहे. आपण बघूयात कोणकोणते राज्य आहेत ते. तर बघा मेघालय आहे, त्यानंतर मिझोराम आहे, त्यानंतर सिक्कीम आहे. ठीक आहे. त्यानंतर मग आता हे 3 राज्य झालेत. 3 राज्याच्यानंतर अंदमान निकोबार आहे, त्यानंतर चंदीगड आहे, त्यानंतर दादरा नगर हवेली आहे, त्यानंतर दमण आणि दीव आहे. आपण 2019च्या आधीचा विचार करतो आहे. आता जर बघितलं तर दमण दीव आणि दादरा नगर हवेली हे एकत्र झालेले आहेत आणि जम्मू काश्मीर पण हे सध्या काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. त्याच्यामुळे आता आपण आताचा विचार नाही करत आहे, आपण 2019च्या पूर्वीचा विचार करतो आहे. दादरा नगर हवेली, त्यानंतर दमण दीव, त्यानंतर लक्षद्वीप,
लक्षद्वीप, पॉंडिचेरी किंवा त्याला पुदुचेरी असं म्हणतो. बघा किती झाले ते केंद्रशासित आणि राज्य 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 राज्य आहेत बघा. असे 9 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश की ज्याच्यामध्ये लोकसभेची फक्त एकच जागा आहे. ठीक आहे, हे तुम्ही पाठ करू शकता. पुढे जाऊयात. 30 नंबरचा प्रश्न. अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवशी लोकपाल अध्यक्ष किंवा सदस्य यांचे कमीत कमी वय किती असले पाहिजे? 65पेक्षा कमी नाही, 45पेक्षा कमी नाही, 30पेक्षा कमी नाही की 35पेक्षा कमी नाही. त्याचं उत्तर असणार आहे 2 नंबर, 45पेक्षा कमी नाही. म्हणजे 45 वयापेक्षा जास्त वय त्यांचं असलं पाहिजे जर त्यांना लोकपालचं अध्यक्ष बनायचं असेल किंवा सदस्य बनायचं असेल तर. 31 नंबरचा प्रश्न बघतोय आपण. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेबाबत खालीलपैकी कोणते विधानं बरोबर आहेत? तर ही तत्त्वे राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये देण्यात आलेली आहे का? तर नाही, चुकीचं आहे. भाग 5 मध्ये काय आहे? तर युनियन आहे, तर त्याच्यामुळे हे चुकलेलं आहे. तर DPSP जर बघितलं तर भाग कशामध्ये देण्यात आलेले आहे? 4 मध्ये देण्यात आलेले आहे. ही तत्त्वे म्हणजे भारतीय राज्यघटनेची नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत असे वर्णन डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी केले आहेत. हे विधान बरोबर आहे. राज्यघटनेनुसार त्याचे 4 भागात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. तर आपल्याला माहिती आहे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वाची विभागणी कशातच करण्यात आलेली नाही आहे, त्याच्यामुळे 3 नंबरचे विधान चुकलेले आहे. ते फक्त आपण आपल्याला समजण्यासाठी गांधीवादी, समाजवादी किंवा उदारमतवादी अशी जे काही विभागणी ते आपण आपल्यासाठी केलेले, पण राज्यघटनेमध्ये अशी कोणती विभागणी नाही आहे. या तत्त्वाचे 1919च्या भारत सरकारच्या कायद्यामधील सूचनापत्रकाशी साम्य आहे. तर 1935च्या कायद्यानुसार या इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शनचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 1919 त्याच्यामध्ये येत नाही, त्याच्यामुळे 4 नंबर पण चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला फक्त बरोबर विधान विचारलेले 2 नंबर आपलं उत्तर असणार. पुढे, मूलभूत अधिकाराविषयीचे अयोग्य विधान पुढीलपैकी कोणत्या विधानातून निवडा? म्हणजे अयोग्य विधान आपल्याला सांगायचं आहे फंडामेंटल राईटच्या बाबतीत. भारतीय संविधानात मूलभूत अधिकार निलंबित होणाऱ्या तरतुदी देण्यात आल्या आहेत. तर यस, हे बरोबर आहे की काही अशी तरतुदी आहेत की त्याच्यानुसार फंडामेंटल राईट्स हे निलंबित करता येतात. त्यानंतर अनुच्छेद क्रमांक 358 मध्ये सर्व मूलभूत अधिकारांच्या निलंबनाची तरतूद आहे. तर हे चुकीचं आहे. 358 आणि 359 हे फार महत्त्वाचे कलम आहेत. 358 मध्ये जर आपण बघितलं तर 358 हा पूर्ण देशभर लागू होतो. 358 नुसार फक्त कलम 19 हा निलंबित होत असतो. फक्त कलम 19. इथं काय म्हणलेलं आहे? सर्व मूलभूत अधिकारांचं निलंबन होतं. त्याच्यामुळे B नंबरचं विधान चुकलं. 359 जर कलम बघितला तर त्यानुसार कलम 20 आणि 21 हे रद्द होत नाही, बाकी सगळे रद्द होतात. ठीक आहे, हे रद्द होत नाही, बाकी सगळे मूलभूत अधिकार हे रद्द होतात 359 नुसार. तर 3 नंबरचं विधान वाचू. अमेरिकेच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार निलंबित करण्यासंबंधीच्या तरतुदी नाहीत. तर हे C नंबरचं विधान बरोबर आहे. त्यांच्याकडे अशा काही तरतुदी नाहीत तिथं फंडामेंटल राईट्स हे त्याचं निलंबन होतच नसतं. त्याच्यामुळे C नंबरचं विधान बरोबर आहे. अनुच्छेद क्रमांक 359 नुसार केवळ अनुच्छेद 20 मधील मूलभूत अधिकाराचा निलंबित करता येत नाहीत. तर 20च्या बरोबर काय पाहिजे? 21 पण पाहिजे. म्हणजे 20 आणि 21 सोडून बाकीचे निलंबित करता येतात. ठीक आहे, त्याच्यामुळे D नंबरचं पण काय झालेलं इथे चुकीचं ठरतं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? A आणि C हे अयोग्य आहे. ठीक आहे, सॉरी, A आणि C तर आपण योग्य ठरवलेलं आहे. म्हणजे आपल्याला चुकीचं विचारल्यामुळे B आणि D आपलं उत्तर असणार आहे. बघा 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे. पुढे जाऊयात. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 210 नुसार घटक राज्यातील विधिमंडळाचे कामकाज पुढीलपैकी कोणत्या भाषा किंवा भाषांतून चालवले जाते? पहिलं ऑप्शन, घटक राज्याच्या अधिकृत भाषेमधूनच केवळ. हे मधूनच किंवा केवळ असे शब्द जर वापरले तर आपल्याला माहीत असतं याला कधी पण काय करत असतो आपण? चुकीचं ठरवत असतो. त्यानंतर घटक राज्याची अधिकृत भाषा व अधिकृत अनेक भाषा. तर यस, हे असू शकतं B नंबर आपलं म्हणजे हा बरोबर आहे. हिंदीत पण असू शकते आणि इंग्रजी पण असू शकते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? B आणि C आणि D. ठीक आहे, फक्त घटक राज्याच्या अधिकृत भाषेमधूनच असणार का? तर ते चुकीचं आहे. तर हा 210 जर बघितला आपण तर हा भाग 6 मध्ये येतो. बघा भाग 6 जे आपण राज्यांचे कलम बघतो, राज्यांच्या कलमामध्ये 210 हा कलम येतो. भारताचे राष्ट्रपती
भारतीय सशस्त्र दलाचे प्रमुख असतात का? यस असतात. कार्यकारी मंडळाचे भाग असतात का? असतात. कायदे मंडळाचे भाग असतात का? यस. संसदेमध्ये जर आपण बघितलं, संसद हे जे काय आहे हे कशापासून बनलेलं आहे? तर राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती. ठीक आहे, त्याच्यामुळे कायदे मंडळाचा भाग आहे का? तर आहे. भारताचे पहिले नागरिक असतात का राष्ट्रपती? असतात. म्हणजे आपले उत्तर काय असणार आहे? वरीलपैकी सर्व बरोबर. भारतातील उपराष्ट्रपती संबंधी अयोग्य विधान कोणते? उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या इच्छिणाऱ्या व्यक्तीचे वय हे 30 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. तर 30 पाहिजे की 35? 35 पाहिजे. त्याच्यामुळे ए नंबरचं विधान चुकलं. घटक राज्याच्या कायदे मंडळाचे सदस्य हे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात. म्हणजे घटक राज्याचे कायदे मंडळाचे सदस्य म्हणजेच काय? आमदार. तर आमदार जर बघितलं तर हे सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार असू शकतात का? यस. उमेदवार म्हणून ते असू शकतात. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये नियुक्त जे सदस्य असतात, नियुक्त म्हणजे नॉमिनेटेड जे सदस्य असतात ते मतदार असतात. ते मतदान करू शकतात का? ते यस, ते पण करू शकतात. नॉमिनेटेड सदस्य मतदान करू शकतात. घटक राज्यातील कायदे मंडळातील सदस्य म्हणजे आपण त्यांना आमदार असं म्हणू. आमदार हे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करीत नाहीत. हे जर विधान बघितलं तर हे पण बरोबर आहे. कारण की आमदार हे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत नसतात. तर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी कोण होतं? तर संसदेचे म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेचे जे काही निर्वाचित सदस्य असतात, निर्वाचित, त्याचबरोबर जे नामनिर्देशित सदस्य असतात, नामनिर्देशित, फक्त इतकेच सदस्य काय असतात? या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी असतात. त्याच्यामुळे संसदेचा हा शब्द पाहिजे, म्हणजेच खासदार. फक्त खासदारांनाच परमिशन असते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये. आमदारांचा या निवडणुकीमध्ये काही सहभाग नसतो. पण उमेदवार म्हणून आमदार उभे राहू शकतात, पण मतदान नाही करू शकत. त्याच्यामुळे आपलं उत्तर जर बघितलं तर वरीलपैकी काय आपण बघा, फक्त 1 नंबरचं विधान चुकीचं आहे आपल्या इथं, कारण आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे. म्हणजे आपलं 4 नंबर उत्तर असणार आहे. पुढे, संपत कुमारन समितीने ज्या अनेक निवडणूक सुधारणा सुचवल्या होत्या त्यातील महत्त्वाची सुधारणा कोणती? संपत कुमारन म्हणजेच आपल्याला हे निवडणूक सुधारणा हा टॉपिक जो आहे त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. पहिलं, मुख्य निर्वाचित आयुक्त अँग्लो इंडियन असावा. राज्याचा राज्यपाल मुख्य निर्वाचित आयुक्त नेमावा, म्हणजे राज्याच्या राज्यपालाने. उद्योगपती वर्गातून निर्वाचित आयुक्ताची नेमणूक व्हावी, हे तर हास्यास्पद आहे, हे तर नसणारच. राज्य प्रशासनातील मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी हा राज्यातील प्रमुख निर्वाचित अधिकारी म्हणून नेमावा, अशी शिफारस त्यांनी केली होती. 4 नंबर आपलं उत्तर असणार आहे. पुढे, जोड्या लावा. 1986च्या पॉलिसीबद्दल विचारता येत ते, शैक्षणिक पॉलिसी. शिक्षणावरील राष्ट्रीय धोरण जर बघितलं तर 1986चं आहे, माहिती आहे आपल्याला. राष्ट्रीय ज्ञान आयोग हा पण आपण वाचलेला असतो. तर राष्ट्रीय ज्ञान आयोग जर बघितलं तर 2006 ते 2009. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आपण HRDमध्ये पण वाचतो हे, आणि GS2मध्ये पण वाचत असतो. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क हे कधी स्थापन झालं होतं? 2005मध्ये. तर याचं पण उत्तर तुम्हाला येऊन जाईल. शिक्षकांच्या शिक्षणाबाबतचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा हा जर बघितला तर 2009मध्ये आला होता. तर याचं उत्तर जर आपण बघितलं तर 4 नंबर आपलं उत्तर असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे काही 1986चं होतं त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. नमूद केलेल्या 10 गाभा घटकांमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे? म्हणजे 10 कोअर फॅक्टर जे होते या पॉलिसीचे, तर त्या 10 कोअर फॅक्टरमध्ये कोणकोणते फॅक्टर्स होते असा आपल्याला प्रश्न आहे. तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल 10 कोअर फॅक्टर. पहिलं आहे कल्चरल हेरिटेज, नंतर एगॅलिटेरियनिझम, डेमोक्रेसी एगॅलिटेरियनिझम, डेमोक्रेसी अँड सेक्युलरिझम, इक्वॅलिटी ऑफ द सेक्सेस, प्रोटेक्शन ऑफ इन्व्हायरमेंट, रिमूव्हल ऑफ सोशल बॅरियर्स, ऑब्झर्वन्स ऑफ द स्मॉल फॅमिली, नॉर्म अँड इनकॅल्क्युलेशन ऑफ द सायंटिफिक टेम्पर. इतके जे 10 कोअर एलिमेंट्स होते ते होते नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये 1986च्या. तर त्याच्याबद्दल आपल्याला डीप प्रश्न विचारला आहे हा.
तर श्रमप्रतिष्ठा प्रेस्टिज फॉर वर्क होतं का, त्याच्यामध्ये नव्हतं. वैज्ञानिक दृष्टिकोन बघा, सायंटिफिक टेम्पर होतं, म्हणजे 2 बी होतं त्याच्यामध्ये. त्यानंतर स्त्री पुरुष समानता, इथंच बघितलं आपण इक्वेलिटी ऑफ द सेक्सेस, त्याच्यामुळे स्त्री पुरुष समानता होतं काय, होतं. त्यानंतर पर्यावरण संरक्षण पण होतं, म्हणजे बी, सी आणि डी आपलं उत्तर असणार आहे. 1 नंबर आपलं उत्तर असणार आहे. पुढे जाऊयात. 39 नंबरचा प्रश्न आहे. तर हा प्रश्न बघा आयोगाने कॅन्सल केलेला आहे. त्याच्यामुळे पुढचा प्रश्न घेऊयात आपण. मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीदवाक्य कोणत्या संघटनेच्या संबंधित आहे? बहिष्कृत हितकारणी सभा, दलित शोषित समाज संघर्ष समिती, त्याला आपण DS4 असं म्हणतो, समता सैनिक दल, फुले आंबेडकर विचार मंच. याचं उत्तर आहे बहिष्कृत हितकारणी सभा. हे तुम्ही इतिहासामध्ये पण वाचलेलं असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ETPB म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो? लॉंग फॉर्म विचारला आहे सरळ. इलेक्ट्रोल ट्रान्सफर पोस्टल बॅलेट, इलेक्शन ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट, इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर्ड पोस्टल बॅलेट की इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट. तर याचं उत्तर असणार आहे 4 नंबर. ठीक आहे. तर आता ही सर्व्हिस कशासाठी होती? तर जे काही सर्व्हिस वोटर असतात, सर्व्हिस वोटर म्हणजे या सर्व्हिस वोटरमध्ये कोण कोण येऊ शकतं? तर जे काही सशस्त्र दलातले पोलीस असतात किंवा लष्करी किंवा निमलष्करी जे काही जवान असतात, तर जेव्हा इलेक्शनचा वेळ असतो तेव्हा ते दुसऱ्या राज्यामध्ये सेवा बजावत असतात. त्याचबरोबर जे काही दुसऱ्या देशामध्ये काम करणारे जे आपले भारताचे राजदूत असतात, ठीक आहे, किंवा जे काही इतर ऑफिसर्स असतात, तर ते पण भारताच्या बाहेर असल्याकारणाने त्यांना मतदान करता येत नसतं. आणि तसंच ते जे काही बाहेर असतात, काम करत असतात, त्यांची जी काही फॅमिली असते, तर त्यांना पण या सेवेचा फायदा उठवता येतो. ही सेवा अशा पद्धतीची असते की त्या व्यक्तीला एक फॉर्म दिला जातो, म्हणजे फॉर्म हा इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर केला जातो, एक तर ईमेलवर असेल किंवा दुसऱ्या पद्धतीने. मग तो फॉर्म ती व्यक्ती डाउनलोड करते आणि ते फॉर्म डाउनलोड केल्याच्यानंतर त्या मतपत्रिकेवर आपलं वोट देते आणि ते वोट पोस्टाद्वारे परत इकडे पाठवलं जातं. अशा पद्धतीने ते वोटिंग होत असतं, इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट. तर ही सेवा जर बघितली तर ही सेवा सर्वप्रथम भारतामध्ये 2016पासून सुरू झाली होती. तर ही सेवा पॉंडिचेरीमधलं जे काही विधानसभा आहे, नेली थोफ नावाची पोटनिवडणूक. राज्य कोणतं होतं? केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी. या पुदुचेरीमध्ये जर बघितलं तर सर्वप्रथम या ETPBचा वापर करण्यात आला होता 2016मध्ये. ठीक आहे. आणि NRIसाठी जर बघितलं तर 2020पासून NRIसाठी पण ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली होती. तर ही सर्व्हिस लक्षात ठेवा, सर्व्हिस वोटर जे असतात त्यांच्यासाठी होती. पुढे जाऊयात. भाषण व मतप्रदर्शनाच्या स्वातंत्र्यावर कोणत्या कारणासाठी प्रसंगी मर्यादा घालणे अपरिहार्य ठरले? पहिलं कारण राज्याच्या सुरक्षिततेसाठी, यस हे कारण असू शकतं. आणीबाणीच्या अंमलबजावणीसाठी, हे पण कारण त्याच्यामध्ये असणार आहे, कारण की त्यावेळेस त्यांचं जे काही आर्टिकल 19 आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे, भाषण आणि मतस्वातंत्र्य, त्याच्यावर त्यांचे बंधन घालू शकतात. सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता आणि नीतिमत्ता यासाठी पण आपण या गोष्टीवर बंधनं घालू शकतो. सार्वजनिक निवडणुका काटेकोर आणि निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी पण आपण काय करू शकतो? भाषण आणि मतप्रदर्शन या स्वातंत्र्यावर बंधनं घालू शकतो. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर 43 नंबरचा प्रश्न, पारंपरिक व सामाजिक गटांनी लोकशाही संस्थांच्या कार्यप्रणालीसाठी सामाजिक आधार उपलब्ध करून दिला पाहिजे किंवा दिला आहे. तर हे जर बघितलं तर यस बरोबर आहे की सामाजिक गटांनी लोकशाही संस्थांच्या कार्यप्रणालीसाठी काय करण्यात आलेलं आहे? त्यांनी सामाजिक आधार ते उपलब्ध करून देतात. जात, भाषा, धर्म, प्रादेशिक अस्मितांनी आपल्या मागण्या मांडून सोयीचे धोरणे व सोयीसुविधा मिळवण्याच्या दृष्टीने दबाव देण्यासाठी लोकशाहीवादी राजकारणाचा वापर केला जातो. तर हे पण विधान बरोबर आहे. दोन्ही विधान पॉझिटिव्ह आहेत आणि बरोबर आहेत. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय? 3 नंबर असणार आहे. हा काय अभ्यासाचा भाग नाही, हा आपल्याला वाचता वाचता पण कळून जातं, थोडंफार कॉमन सेन्स यूज करू. पुढे जोड्या लावा प्रश्न आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतदान केंद्राध्यक्ष. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये जर बघितलं चीफ इलेक्टोरल ऑफिसर, रिटर्निंग ऑफिसर, त्याला आपण RO असं म्हणतो, आणि प्रिसाइडिंग ऑफिसर, PO आपण त्याला असं म्हणतो. ठीक आहे. तर POचं जर आपण बघितलं प्रिसाइडिंग ऑफिसर हे पोलिंग स्टेशनवर असतात, म्हणजेच मतदान केंद्राध्यक्ष असतात मतदान केंद्रावर. ठीक आहे. इथं केंद्र आहे, इथं केंद्राध्यक्ष आहे, यावरून पण तुम्ही जोडू लावू शकता. Cचं काय पाहिजे 1 नंबर. ठीक आहे. 2 ठिकाणी. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे RO हे कुठं असतात, तर संसदीय मतदारसंघ जे असतात तिथं ते असतात. ठीक आहे. म्हणजे Bचं काय पाहिजे 3 नंबर. आणि मुख्य निवडणूक अधिकारी हे जे असतात ते राज्य लेवलवर असतात, म्हणजे Aचं काय पाहिजे 2 नंबर. म्हणजे आपलं 2 नंबर आपलं इथे उत्तर असणार आहे. शिक्षणाचा अधिकार 2009 म्हणजे RTE 2009 नुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेचा समावेश आपल्याला विचारलेला आहे. आता ही जी शाळा व्यवस्थापन समिती जी असते ती या RTE 2009 नुसार त्याचं सेक्शन आहे 21. तर या RTEचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. जर तुम्ही तो बघितलेला नसेल तर तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो बघू शकतात. RTEवर आपला ऑलरेडी व्हिडिओ आहे. तर सेक्शन 21मध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे शाळा व्यवस्थापन समिती. तर या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये जर बघितलं ज्या विना अनुदानित शाळा असतात तर त्या सोडून ज्या इतर शाळा असतात अनुदानित शाळा, तर त्या अनुदानित शाळेमध्ये ही शाळा व्यवस्थापन समिती असते. या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये जे 3-4 सदस्य असतात ते कोण असायला पाहिजे, एक तर पालक किंवा मातापिता याचे सदस्य असले पाहिजे. ठीक आहे. आणि याचं काम जर बघितलं आपण या समितीचं, तर या समितीचं काम हे विशेष करून फक्त सल्लागाराचे यांचं काम असतं. सल्लागाराचे काम असतात जे शाळेला सल्ला देऊ शकतात की तुम्ही हे बदल करा शाळेमध्ये. ते कंपल्सरी असतात असं नाही, फक्त सल्ला देण्याचं त्यांचं काम असतं. यामध्ये 3-4 सदस्य हे पालक किंवा मातापिता असतात. पण यामध्ये 50% सदस्य कोण असायला पाहिजे, 50% सदस्य महिला सदस्य असायला पाहिजे. A नंबर बरोबर आहे. 2 विद्यार्थ्यांचा सहभाग असावा, त्यापैकी 1 विद्यार्थिनी असावी, हे पण बरोबर आहे. आर्थिक सामाजिक मागास पालकांचे प्रतिनिधित्व पण त्याच्यामध्ये असायला हवं, हे पण बरोबर आहे. शिक्षणाधिकारी असायला पाहिजे का त्या समितीमध्ये, तर इतक्या मोठ्या शाळेमध्ये प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीमध्ये शिक्षणाधिकारी असू शकतात का, नसू शकतात. त्याच्यामुळे D नंबर चुकलं. आणि उच्च शिक्षित व्यक्तींचे प्रतिनिधित्व तर हे पण नसणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे D आणि E सोडून जे बाकीचे जे काही ऑप्शन असणार आहे ते आपलं उत्तर असणार आहे. A, B आणि C हे आपलं उत्तर आहे बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघू. राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह आहे आणि आपल्याला जोड्या लावायच्या. पहिलं जे राजकीय पक्ष आहे ऑल इंडिया मजलिस-ई-इत्तेहादुल मुस्लिमीन, तर याचं जर बघितलं आपण AIMIM पतंग हे त्याचं निवडणूक चिन्ह हे आपल्याला माहिती आहे. तेलंगणा राष्ट्र समिती, ठीक आहे, तेलंगणा राष्ट्र म्हणजे TRS आपण त्याला म्हणतो. तर TRSचं जर बघितलं आपण तर त्याचं कार हे चिन्ह आहे. तेलुगू देसमचं जर बघितलं सायकल हे चिन्ह आहे. आणि युवाजन श्रमिक रायतू काँग्रेस पार्टी याचं छताचा पंखा हे त्याचं निवडणूक चिन्ह आहे. तर असे आपण प्रश्न आपल्याला विचारत असतात, त्याच्यामध्ये चिन्ह आणि बाकीची जी काय माहिती ती तुम्ही काढून ठेवा. 46चं उत्तर जर बघितलं तर 4 नंबर आपलं उत्तर असणार आहे. लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी किती मतदारसंघ हे राखीव आहेत, तर याचा फॅक्च्युअल प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. आपण याचं उत्तर जर बघितलं तर 4 नंबर आहे. अनुसूचित जातीसाठी 5 सीट आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी 4 सीट आहेत. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची अंमलबजावणी कोणत्या साली सुरू झाली, फॅक्च्युअल प्रश्न आहे. 2009 पासून सुरू झाली, हे तुम्हाला पाठच करावं लागतं, याला काही दुसरं ऑप्शन नाही आहे. पुढे शिवसेनेला 2009 आणि 2014 या साली लोकसभा निवडणुकीत अनुक्रमे किती जागा मिळाल्या, तर हा प्रश्न जो आहे तो आपला आहे निवडणूक कामगिरी या टॉपिकवर. आता या पेपरमध्ये शिवसेनेवर विचारला तर पुढच्या वेळेस मनसेवर विचारतात किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसवर विचारतात किंवा काँग्रेसवर विचारतात. त्याच्यामुळे जे काही राष्ट्रीय पक्ष आहेत महाराष्ट्रातले विशेष करून
तर या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची जी काही कामगिरी निवडणूकमधली, लोकसभेमध्ये सीट किती होत्या किंवा विधानसभेमध्ये सीट किती होतात, तर त्याची सगळी माहिती तुम्हाला काढून ठेवावी लागते. तर तुमचे असे प्रश्न कधीच चुकणार नाही. तर याचं उत्तर जर बघितलं तर आपल्याला लोकसभेची कामगिरी विचारलेली आहे 2009ची आणि 2014ची. 2009मध्ये जर बघितलं तर 11 सीट होते 48 पैकी शिवसेनेचे, आणि 2014मध्ये जर बघितलं 11चे हे 18 झाले होते. ठीक आहे, 11 आणि 18. 11 आणि 18 कुठं ऑप्शन आहे? 3 नंबरमध्ये दिसतंय बघा. ठीक आहे, हे आहे लोकसभेच्या जागा. त्यानंतर जर शिवसेनेच्या आपण विधानसभेच्या जागा जर बघितल्या तर आपल्याला दिसेल 1990मध्ये जे इलेक्शन झालं होतं तेव्हा 52 जागा होत्या 288 पैकी. 1995मध्ये 73 जागा होत्या, 69 जागा, 62 जागा, 44 जागा, 63 जागा, आणि 2019च्या इलेक्शनमध्ये किती आहेत? 56 जागा. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता पुढचा प्रश्न बघू. 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला? 1979च्या 44व्या घटनादुरुस्तीने, 42व्या घटनादुरुस्तीने, 61व्या घटनादुरुस्तीने की 73व्या घटनादुरुस्तीने? त्याचं उत्तर सोपं आहे. 61वी जी घटनादुरुस्ती होती 1989ची, तर त्यानुसार हा जो अधिकार आहे तो प्राप्त करण्यात, म्हणजे तो 18 वर्ष पूर्ण करणाऱ्यांना मतदानाचा अधिकार हा प्राप्त झालेला आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे 50 प्रश्न बघितले. या 50 प्रश्नामध्ये आपण काही प्रश्न फॅक्च्युअल होते, काही प्रश्न ॲनालिटिकल होते, आणि आपण योग्य तो सोर्सेस देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.